संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी 2,500 रुपये क्रेडिट होण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की 2,000 रुपये क्रेडिट होण्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट असं संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत इथं समोर आलं. नेमका कोणत्या लाभार्थ्यांना हा हप्ता क्रेडिट झालेला आहे किंवा कोणत्या लाभार्थ्यांना इथून पुढे हा हप्ता क्रेडिट होणार आहे आणि कोणाला हा हप्ता मिळणार नाही, ज्याच्या संदर्भातील एप्रिल हप्त्याची तुम्ही जर का आतुरतेने वाट बघत असाल आणि निराधार योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परंतु एक विनंती आहे, असेच तुम्हाला संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचे सर्वात लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर सर्व अपडेट भेटत राहणार. तर बघा मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये हप्ता जमा झालेला आहे. इथं तुम्हाला पाहू शकता. इथं महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळाला आहे, कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना इथून पुढे हप्ता आता मिळणार नाही. मित्रांनो, बघू शकता एप्रिल हप्ता तर इथं जसं की अजिबात काही लाभार्थ्यांना आता मिळणार नाही. एप्रिलचा हप्ता आतापर्यंत जमा झालेला नाही असं सगळ्यांना माहीतच आहे. म्हणजेच बघा, एप्रिलचा हप्ता तात्काळ सध्या लगेच जमा होण्याची शक्यता नाही. परंतु कारण या ठिकाणी ऑफिशियल स्तरावरून माहिती मिळालेली आहे, त्या माहितीनुसार ज्या दिव्यांगांच्या बांधवांना दिव्यांग सहाय्यक विभागाच्या अंतर्गत इथं कल्याण विभागाच्या माध्यमातून एप्रिलचा हप्ता वितरण करण्यात येणार होता, त्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक कल्याण विभागाच्या माध्यमातून एप्रिलचा हप्ता सध्या मिळणार नाही. हा हप्ता तर बघा मिळण्याचं कारण काय असणार आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता आता इथून पुढे मिळालेला आहे आणि कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही, हेच तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की कर्मचारी संपावर आता गेलेले आहे, परंतु त्यांचं पेन्शनसाठी इथं जसं आपण पाहायला गेलं तर संप गेलेला आहे. इथं भविष्यामध्ये त्यांना पेन्शन मिळायची यासाठी इथं संपावर गेलेले आहे. परंतु आता ज्या लाभार्थ्यांना गरज आहे, ज्या दिव्यांग बांधवांना गरज आहे या हप्त्याची, ज्यांना गरज असणार आहे, तर त्या लाभार्थ्यांसाठी आता महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आपण जर पाहायला गेलं तर सर्व निराधारांना आता हप्ता मिळालेला नाही. कारण की बघा, आपल्याला मागील हप्ता मिळालेला होता तेव्हापासून सर्व निराधारांना हप्ता मिळाला नाही. फेब्रुवारी हप्ता जमा झाला, मार्च हप्ता जमा झाला, तर मार्च पासून हे पैसे आपल्याला क्रेडिट झाले नव्हते. तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण एप्रिल हप्त्याच्या संदर्भातील माहिती आहे की 2,500 रुपये सर्व लाभार्थ्यांसाठी सरकारने मंजूर केलेले आहे. प्रत्यक्षात GR ला स्पष्टीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु जर आपण पाहायला गेलं तर सर्व निराधारांना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार ही अजूनपर्यंत माहिती समोर आली नाही. परंतु एप्रिल हप्ता मिळण्यासाठी इतका उशीर कोणत्या कारणास्तव होत आहे, तर बघू शकता तुम्ही. आता आपण जर पाहायला गेलं तर जे आता जसं की दिव्यांग मंत्री असणार आहे त्यांच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं. फेसबुक पेजवरती त्यांनी एक पोस्ट टाकलेली होती. त्या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं होतं की 2029 पासून तर 2047 पर्यंत जसे की सर्व निराधारांना सर्व योजनांचा लाभ हे तत्काळ मिळणार. परंतु सर्व निराधार बांधवांसाठी आता इथं जसं की त्या पोर्टलवरती काम सुरू असल्याप्रमाणे आता त्यांना 30 जसं की आपण 28 ते 30 पर्यंत हप्ता मिळण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात येत आहे. बाकी तुम्हाला एप्रिल हप्ता हे 2,500 रुपये म्हणजे येथे तुम्हाला 5 ते 10 दिवसामध्ये 100% तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे, याची शक्यता वर्तवू शकणार आहे. बाकी या संदर्भातील सरकारने कुठलाही GR काढला नाही आणि कुठली माहिती त्यांनी जसं की अपलोड केलेली नाही. परंतु एक शक्यता तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून आलेली आहे. दुसऱ्या विभागाचे प्रमुख आहे, त्यांच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत त्यांनी ही माहिती सांगितलेली आहे. बाकी स्पष्टपणे GR सुद्धा नमूद केलेला नाही, GR सुद्धा काढलेला नाही की एप्रिल हप्ता नेमका तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला क्रेडिट होणार आहे. बाकी अशा संदर्भातील माहिती आहे. सर्व निराधार बांधवांना एप्रिल हप्ता आता लगेच मिळणार आहे. 10 ते 5 दिवसांमध्ये 100% तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळून जाणार आहे. बाकी सर्व लेटेस्ट अपडेट्स सर्व निराधार योजनांची पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.